मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये नेटवर्क मार्केटिंग हा विषय आपण समजून घेणार आहे आणि कशा पद्धतीने आपण नेटवर्क मार्केटिंगमध्ये करिअर करू शकतो आणि निश्चित चांगली अशी वेल्थ आपण या करिअरमध्ये बनवू शकतो. कितीतरी अशा कंपन्या आहे, पूर्ण भारतभरात 6,000 पेक्षा जास्त कंपन्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या आहे. फक्त त्याच्यामधली राईट कंपनी सिलेक्ट करणं हे आपल्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग असा टास्क आहे. तर त्याच्यामध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत ज्या प्रोडक्ट बेस्ड काम करतात, वेगवेगळे जे खाण्याचे वगैरे प्रोडक्ट आहे, ऑइल आहे, याच्यामध्ये काम करतात. आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये जे आहे भरपूर अशा कंपन्या आहेत, एज्युकेशनमध्ये काम करणाऱ्या सुद्धा आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये राईट कंपनी सिलेक्ट करणं आवश्यक आहे आणि राईट कंपनी सिलेक्ट केल्यानंतर हा जो बिझनेस आहे टोटल हा सेल्फ ओरिएंटेड नसून तर टीम वर्क आहे आणि टीम जेवढी तुमची स्ट्रॉंग असेल या माध्यमातून, त्या टीमच्या माध्यमातून आपण पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला काही त्रास होणार आहे, पण त्यानंतर हा निश्चितच जे आहे चांगली वेल्थ या करिअरमध्ये नेटवर्क मार्केटिंग मधून आपण घडवू शकतो. आणि कितीतरी लोक आहेत की जे करोडो रुपये या बिझनेसच्या माध्यमातून कमवत आहे आणि आपल्याला सुद्धा संधी आहे. तर ते जाणून त्याच्यामध्ये जे काही ऑलरेडी काम करत आहे अशांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की जे लोक नेटवर्क मार्केटिंग मध्ये आज सुद्धा काम करत आहे. तर ते म्हणजे टीम, आणि त्यामुळे टीम बिल्डिंगवर आपण फोकस करायला पाहिजे. कशा पद्धतीने आपली टीम हे असणार आहे आणि कसं त्या टीम मध्ये बॉन्ड असणार आहे हे सगळं आपल्याला नेटवर्क मार्केटिंग मध्ये सगळ्यात आवश्यक आहे. आणि जीवाभावाची टीम बनवणं हे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आणि हेच सगळ्यात चॅलेंजिंग टास्क याच्यामध्ये आहे. त्यानंतर आपलं त्या टीम बिल्डिंगवर फोकस हा सगळ्यात असायला पाहिजे नेटवर्क मार्केटिंग मध्ये. कशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला डुप्लिकेट युअर कॉपी, म्हणजे तुमचं डुप्लिकेट कॉपी तुम्हाला तयार करायचा आहे. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने काम करता त्याच पद्धतीने समोरच्या तुमच्या टीम मेंबरने सुद्धा काम करायला पाहिजे. आणि तुमचा जेवढा जुनून जज्बा आहे त्याच स्पीडनं, त्याच गतीनं, त्याच तीव्रतेनं कशा पद्धतीने आपण हा बिझनेस समोर घेऊन जाऊ शकतो ह्या तुमच्या टीम मध्ये तो जज्बा पाहिजे. आणि त्या टीम बिल्डिंग हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आणि तुमच्यासारखी कॉपी तुम्हाला तयार करायची आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त नेटवर्क मार्केटिंग मध्ये सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम फेस केला जाते, जो तुमचा प्रॉस्पेक्टर आहे ज्याला आपण प्लॅन देतो त्याच्याकडून हे आपल्याला रिप्लाय येत नाही, त्याच्याकडून आपल्याला काही आउटपुट येत नाही. त्याच्याकडून आपण 10 लोकांना प्लॅन दिले पण त्यांच्या प्लॅन मधून आपल्याला आउटपुट दिसत नाही. त्यामुळे माणूस जो आहे तो नैराश्यात जातो, डिमोरलाइज होतो. त्यामुळे या बिझनेस मधून बरेच जण एक्झिट करतात. पण कशा पद्धतीने आपण आपला प्रॉस्पेक्ट घेऊन गेलो पाहिजे, आपल्या प्रॉस्पेक्टर कडून कशा पद्धतीने आउटकम घेतलं पाहिजे, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे की आपल्याला राईट टाइम सिलेक्ट करणं महत्वाचं आहे. आपण जर पाहिलं, तुम्ही जर डोसा खायला गेले तर डोशाच्या जे दुकानाच्या शेजारी जो डोसा बनवणारा मुलगा असतो तो त्या तव्यावर आधी पाणी शिंपडून पाहतो कशा पद्धतीने हा तवा गरम झाला आहे की नाही. तर तेच आपल्याला योग्य पद्धतीने तवा गरम करणं आवश्यक आहे. नाहीतर जे आपण काय करतो की लगेच पेशन्स न ठेवता त्याच्याकडून आउटकमची आपल्याकडे इच्छा असते की त्याने लगेच आपलं प्रोडक्ट बाय केलं पाहिजे, पण त्याच्यातून आपल्याला नैराश्य येते. आणि आपण जे एवढं मोठं कम्युनिकेशन केलं, एवढी मोठी एफर्ट घेतली, फक्त एका गोष्टीमुळे आपलं सगळं ते स्पॉइल होते आणि तो उठून जातो. आणि जेव्हा आपण त्याला फॉलोअपसाठी कॉल करतो तेव्हा तो समोरचा जो आहे तो आपला कॉल रिसिव्ह करत नाही. त्यामुळे आपल्याला तवा गरम करणं आधी आवश्यक आहे. प्रॉस्पेक्टरचं जे आहे ते आधी समजून घेणं महत्वाचं आहे. कशा पद्धतीने त्याच्यासोबत रिलेशन बिल्ड करणं महत्वाचं आहे. तर हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. पहिली गोष्ट की प्रॉस्पेक्टरच्या कीप इन टच, त्याच्या टच मध्ये आपल्याला राहायचं आहे. कशा पद्धतीने आपण त्याच्या टच मध्ये राहू शकतो, वेगवेगळे जे फेस्टिवलला विश करणं, सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे त्याची विचारपूस करणं, कुटुंबाची विचारपूस करणं, या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला त्याच्या टच मध्ये राहायचं आहे. प्लॅन द्यायच्या आधी बोलत आहे मी, प्लॅन दिल्यानंतर नाही. प्लॅन दिल्यानंतर जर तुम्ही त्याचा स्ट्रॉंगली फॉलोअप घेतला तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा होऊ शकते. त्यामुळे त्याला प्लॅन द्यायच्या आधी, नाही तर कधी भेटला त्याला वेळ आहे का तुम्हाला, हे प्लॅन आहे, असं कंपनी आहे, ते ब्ला ब्ला ब्ला, पण त्या पद्धतीने जमणार नाही आहे. त्यामुळे प्लॅन द्यायच्या आधी आपल्याला त्याला रेडी करायचं आहे. कशा पद्धतीने आपण रेडी करू शकतो, तर त्याच पद्धतीने त्याच्या टच मध्ये आपल्याला राहायचं आहे वारंवार. आणि त्याच्यानंतर आपले संबंध दृढ करायचे आहे, तो एक सगळ्यात मोठा पॉइंट आहे. त्यानंतर आपण दुसरा सेकंड पॉइंट असा आहे की त्याला आपल्याला इम्प्रेस करायचं नाही आहे. आपण काय करतो की एखादा आपला जो प्रॉस्पेक्टर आहे त्याला सांगतो मी एवढं केलं, माझा एवढा बिझनेस आहे, हे आहे ते आहे असं या कंपनीमध्ये. तर ते न करता आपल्याला त्याचा आपल्यासारखा फील करून घ्यायचा आहे. त्याला कुठेतरी वाटायला पाहिजे की हा जर करू शकतो तर मी सुद्धा करू शकतो.
त्यामुळे आपण त्याला तेवढं देणं हे आवश्यक आहे. आपण त्याला कम्फर्ट झोन मध्ये घेऊन जाणं आवश्यक आहे. त्याला सांगणं आवश्यक आहे की मी हा बिझनेस करू शकतो, तू निश्चितच करू शकतं. तर त्यामुळे आपल्याला त्याला कुठलंही हे करायचं नाही. त्याला असं वाटलं पाहिजे हे कर सकता है तो मैं भी कर सकता हूं. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो हवा असते की नाही मी एवढा बिझनेस आहे, माझ्याकडे कार आहे, बंगला आहे, सगळं बिझनेस मधून आलेलं आहे, त्याला वाटते तूच मोठा, तुला जे जमते ते आम्हाला काही जमणार नाही, तू तुझं चालू ठेव. त्यामुळे आपल्याला त्याला आपल्यासारखं फील करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला जे आपण व्हॅल्युएबल पोस्ट आपल्याला त्याला द्यायचे आहे. जे काही आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करतो, बऱ्याचशा नेटवर्क मार्केटिंग मधले जे लोक आहेत रोज पोस्ट करतात, तर त्याची व्हॅल्यू हे 0 होऊन जाते. त्यामुळे आपल्याला व्हॅल्युएबल पोस्ट त्याच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेही हा अजेंडा दिसला नाही पाहिजे की याला प्रोडक्ट आपल्याला विकायचा आहे की काही. मी आधीची गोष्ट करतो की त्याला प्लॅन द्यायच्या आधी त्याला आपण व्हॅल्युएबल पोस्ट केला पाहिजे. त्याच्यामधून आपला कुठलाही अजेंडा त्याच्यापर्यंत जाता कामा नये की त्याला भविष्यात पोस्ट विकायचे आहे किंवा आपला प्रोडक्ट विकायचा आहे असं त्याला वाटता कामा नये. त्यानंतरचा चौथा पॉइंट आहे फोकस ऑन द अदर पर्सन नॉट ऑन यू. आपण जेव्हा डिस्कशन मध्ये बसतो तेव्हा आपल्याला असं वाटते की अरे आपण माझंच करत राहतो. पण जर का तुमचा संबंध बांधण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जर पार्ट कोणता असेल ते म्हणजे ऍक्टिव्ह लिस्निंग तुमची जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढा तुमच्या संबंधामध्ये ग्रोथ आणि प्रत्येक गोष्ट हे तुमची त्याच्यामधून पॉसिबल होणार आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह लिस्निंगवर तुम्ही भर द्या. समोरच्या गोष्टी ऐकून घ्या, त्याच्याकडून त्याचं जे काही दुःख असेल, जे काही गोष्टी शेअर करायच्या असेल त्याला बोलू द्या. तो हलका झाल्यानंतर त्याचा तुमच्यावरचा ट्रस्ट वाढेल आणि तो निश्चित तुमच्यासोबत जुळला जाईल. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे पेशन्स सगळ्यात महत्वाचे आहे. तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही आज प्लॅन दिला आणि तुम्ही जर त्याला म्हटलं की सर आता लगेच परचेस करा तुम्ही, तो इरिटेट होऊन जाईल. त्याला हे वाटेल कारण की कुणालाही आपला स्वतःचा बकरा झालेला आवडत नाही. त्याला असं वाटते की मला कुणी परचेस करायला नाही पाहिजे, मी लोकांना करू शकतो. तर त्यामुळे त्याला कुठंतरी हे गिल्टी फील होते की आपण विनाकारण यांच्याकडे येऊन बसलो. त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवायचे आहे, डिसिजन त्याच्यावर द्यायचा आहे आणि प्लॅन आपल्याला सांगायचा. आपला जेवढा परफेक्ट प्लॅन आपल्याला देता येईल एवढा परफेक्ट प्लॅन आपण त्यांना द्यायला पाहिजे आणि डिसिजन जे आहे टोटली समोरच्यावर ठेवायला पाहिजे. आपण जेवढं त्याला प्रेशराईज करणार त्याच्यासाठी तेवढा तो आपल्याला कल्टी देणार किंवा आपल्यापासून लांब जाणार, आपल्याला तो रिप्लाय देणार नाही. हे नंतरचं आपल्याला प्रत्येकाचे नेटवर्क मार्केटिंग वाल्यांचे एक्सपिरियन्स असू शकते. आणि त्यानंतरचा पॉइंट आहे हेल्प युअर प्रॉस्पेक्ट. म्हणजे तुमचा जो व्यक्ती आहे त्याला तुम्हाला शक्य होईल तेवढी हेल्प करायची आहे. त्याच्या जे काही कौटुंबिक अडचणी असतील, त्याच्या मुलाबाळांच्या अडचणी असतील, वेगवेगळ्या अडचणी असतील, तर त्या सगळ्या आपल्याला समजून घ्यायच्या आहे. त्याच्यासोबत आपला संबंध दृढ करायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्याला विहिरीत उडी मारायला सांगितले तरी तो मारेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला मी जे ह्या गोष्टी जे सांगितल्या ह्या गोष्टी सगळ्या आधी पाळणं सगळ्यात महत्वाच्या आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर निश्चितच तुमचा बिझनेस हा वाढणार आहे. तुम्हाला निश्चितच आउटपुट हे दिसणार आहे आणि निश्चित प्रकारे तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये ग्रो होऊ शकता. आणि नेटवर्क मार्केटिंग मध्ये जे तुम्ही खरोखर जे लोक काम करत आहेत त्यांना माझा सॅल्यूट आहे. कारण की एवढा कठीण टास्क असताना सुद्धा ते आव्हान तुम्ही पेललेलं आहे आणि निश्चित प्रकारे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणि जे आपले नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी सुद्धा नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करून चांगली आपली करिअर अपॉर्च्युनिटी आहे याचा सुद्धा फायदा घ्यायला पाहिजे. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि मराठी बिझनेस स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली नसेल तर सबस्क्राईब करून आताच ऍडमिशन घ्या. धन्यवाद.